नो पॅरलल इन द वर्ल्ड. हम्म. जगाच्या इतिहासामध्ये हिला तुलना नाही. महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीमध्येच मराठ्यांनी नर्मदा ओलांडली. अशा प्रकारे आजपर्यंत 700 वर्षामध्ये कुणीही नर्मदा ओलांडली नव्हती. या औरंगजेबाने नंतरच्या काळामध्ये 2 वेळा ताराबाईंशी तह करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी मधला एक चरित्रकार ब्रिज किशोर वास्तविक तिलाच आपण मराठ्यांच्या उत्तरेकडील राज्य विस्ताराची प्रणेते म्हणायला हवी. मुघल इतिहासकारांनी म्हटलेलं आहे की ही राणी इतकी कर्तबगार आहे, ही राणी इतकी हुशार आहे, तिच्या आज्ञेत सगळे राहतात, तिच्या आज्ञेच्या बाहेर कोणीही सरदार जात नाही. आणि संभाजी म्हणजे एक बदफैरे माणूस, शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा फासला, अशा प्रकारची एक प्रतिभा निर्माण झाली. मराठेच केवळ मोगलांच्या साम्राज्यशाहीला आव्हान देऊ शकतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हे मोठंच काम, परंतु त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे त्यांच्या वारसदाराने पुढे सुरक्षित राखलं. एक शब्द वापरला, तो शब्द ऐकल्यानंतर मला खूप म्हणजे विशेष वाटलं की डी फॅक्टो छत्रपती होत्या ताराराणी. त्यांना बंदिस्त करणं किंवा कुठंतरी हे करणं पेशव्याला अवघड नव्हतं, परंतु त्याची बिशात झाली नाही. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची ती सून आहे. इतिहासाच्या एका दुर्लक्षित पानाबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि आजची ही मुलाखत ही माझ्या एका वैयक्तिक अस्वस्थतेतून पण आलेली आहे. कारण ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती असणं हे आवश्यक आहे, त्याच्याबद्दल खूप कमी आपल्याला माहिती आहे ही जाणीव झाली. आणि त्याच्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार यांना भेटायला मी कोल्हापुरामध्ये आलेलो आहे. महाराणी ताराबाई यांच्याबद्दल मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई म्हणून एक त्यांनी चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या पुस्तकाच्या निमित्तानं ताराराणीबद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे याची जाणीव झाली. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी शिवाजी महाराजांच्या स्नुषा आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये औरंगजेबाचा अंत महाराष्ट्राच्या मातीत झाला, अशा कर्तबगार राणी म्हणून ताराबाईंचा खरं तर उल्लेख होतो. करवीर राज्याच्या संस्थापिकातच त्या आहेतच, पण त्याच्याशिवाय ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य टिकणार की नाही अशी परिस्थिती होती, किंवा टिकवणार तर ते चालवणार कोण हा प्रश्न इतिहासामध्ये होता, त्यावेळी ते धैर्य ताराराणींनी दाखवलं. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर 7 वर्ष औरंगजेबाशी संघर्ष जो आहे तो मराठ्यांनी याच ताराराणींच्या नेतृत्वामध्ये दिलेला आहे. आपल्याला इतिहासामधल्या अनेक राण्या माहिती असतात, पण ताराराणी तितक्या प्रकर्षानं माहिती नसतात. ज्या ताराराणींच्या नेतृत्वामध्ये खरं तर मराठ्यांनी इतकं मोठं काम किंवा मराठ्यांच्या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार जो आहे तो देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तुम्ही कल्पना करून बघा की एक स्त्री आपल्या 3-4 वर्षांच्या बाळाला सोबत घेऊन त्याच्या नावानं कारभार करते आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार टिकावा यासाठी तिचा भांडण किंवा तिचा संघर्ष जो आहे तो केवळ शत्रूशी नाही, तर नंतर स्वकीयांशी पण झाला, पेशव्यांशी सुद्धा त्यांचा संघर्ष झाला आणि आपल्या अधिकारासाठी त्यांनी जो लढा दिला तो सर्वस्वी म्हणजे प्रखर तेजानं भरलेली आणि कर्तृत्वाची कहाणी म्हणून ओळखला जाईल. आणि म्हणूनच ताराराणीबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. कदाचित इंटरव्ह्यू थोडासा मोठा होईल, पण आवर्जून यातला एक एक शब्द ऐका, कारण या एकेका शब्दामध्ये त्या इतिहासाच्या दुर्लक्षित पानांमधलं काहीतरी आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. स्वतः सर आता माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, एकतर ज्यावेळी तुम्ही हा उल्लेख केला की जगाच्या इतिहासामध्ये असं उदाहरण नाहीये की एक बाई 7 वर्ष एका बलाढ्य शासकाच्या समोर लढती आहे, शत्रूच्या समोर, ज्यावेळी स्वराज्याला म्हणजे स्वराज्याचा वारसदार कोण हे निश्चित नाहीये. राजाराम महाराजांचं निधन झालं, शाहू महाराज तिकडे तुरुंगात आहेत. अशा वेळी ताराराणी लढल्या आणि केवळ लढल्या नाहीत, तर कणखरपणे त्यांनी स्वराज्याला नेतृत्व दिलं. एका महिलेनं नेतृत्व दिलं ही गोष्ट कदाचित आपल्या म्हणजे मराठ्यांच्या इतिहासामध्ये इतक्या सोनेरी अक्षरामध्ये नोंद असली तरी तिची पुरेशी दखल जी आहे ती इतिहासानं घेतली नाहीये. तुम्ही आता हा चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे, त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पुढे आणताय. पण का असं वाटलं की हे पुस्तक लिहिलं पाहिजे, ताराराणीबद्दल अधिक काही महाराष्ट्राला माहिती झालं पाहिजे? या पुस्तकाची ग्रंथाची
गरज ही काही आजकालची नव्हती. खरं म्हणजे महाराष्ट्रात मध्ये इतिहास संशोधन, इतिहास लेखन या बाबी सुरू होऊन 150 पावणे 200 वर्ष झाली. एकाच वेळेला इतिहास संशोधन, इतिहास लेखन चालू होतं. म्हणजे कीर्तने राजवाडे यांच्यापासून, रानडे यांच्यापासून, त्याच्या अगोदर ग्रँडम. पण या 150 वर्षामध्ये इतिहासकारांनी, इतिहास संशोधकांनी, इतिहासकारांनी काही प्रांत, काही व्यक्ती उपेक्षित ठेवल्या. बर. त्याच्या पाठीमागची कारण कदाचित सामाजिक असू शकतील, सांस्कृतिक असू शकतील, वर्णवर्चस्ववादी असू शकतील. पण झालंय मात्र खरं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि एक महान कार्य त्यांच्या हातून पार पडलं. त्याबद्दल काही वाद असण्याचं काही कारण नाही आहे, कारण तिथून तर मराठ्यांचा खरा इतिहास सुरू होतो. बरोबर. मराठी राज्याचा, मराठी सत्तेचा. त्यामुळे शिवाजी महाराजांच्यावर खूप लिहिलं गेलं. खूप म्हणजे एकूण आपल्या मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून खूप. बरोबर. युरोपियन लोकांच्या मनानं खूप नव्हे. खरं, हा मुद्दा महत्त्वाचा. कारण युरोपामध्ये जर शिवाजी महाराज निर्माण झाले असते तर आतापर्यंत त्यांच्यावर हजारो ग्रंथ निर्माण झाले असते. खरं. आज अशी परिस्थिती आहे की शिवाजी महाराजांच्यावर मी मोजले नाहीत, पण साधारणपणे एक 200 जास्तीत जास्त ग्रंथ लिहिले गेले असतील. आणखीन काही केलं तर 250 होतील. पण ही संख्या एकूण काही शिवाजी महाराजांच्या एकूण कामगिरीला फारशी साजेशी नाहीये असं माझं न्याय देणारी नाहीये. तेव्हा ह्या सगळ्या मराठ्यांचा इतिहास हा साधारणपणे 1600 पासून सुरू होतो आणि 1818 संपतो. तर ह्या कालखंडामध्ये काही प्रांत मगाशी सांगितल्याप्रमाणे उपेक्षित राहिले. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांची कारकीर्द झाली, राजाराम महाराजांची कारकीर्द झाली, ताराबाई साहेबांची कारकीर्द झाली आणि मग नंतर मग शाहू महाराज येतात आणि पेशव्यांची कारकीर्द सुरू होते. असं दिसतंय की शिवाजी महाराजांच्यावर लिहिलं गेलं, पेशव्यांच्यावर खूप, बाळाजी विश्वनाथापासून अगदी दुसऱ्या बाजीरावावर तर भरपूर लिहिलं गेलेलं आहे. काय पण हा जो मधला जो पीस आहे, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या या सर्वांची मिळून जी 26 वर्षांची कारकीर्द आहे, ही कारकीर्द उपेक्षित राहिली. त्याचं कारण असं आहे, हे जे 3 राज्यकर्ते आहेत, 3 राज्यकर्त्याकडे बघण्याचा महाराष्ट्रातील इतिहासकारांचा, साहित्यिकांचा एक विशिष्ट असा दृष्टिकोन मल्हार रामराव चिटणीसच्या बखरीमुळे तयार झालेला होता. बरं. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि मोगलाशी संघर्ष सुरू ठेवला, हे बदफैली होते, हे राज्यबुडवे होते. अशा प्रकारे त्यांची निंदा बखरकरांनी केली आणि अशाच प्रकारचे त्या बखरीवर आधारित, ग्रँडअपवर आधारित किंवा इस्लामी मोगल इतिहासकारांच्या निवेदनावर आधारित अशा प्रकारचे एक विकृत प्रतिमा समाजासमोर आणली गेली आणि त्याचा ती सर्वसामान्य माणसापर्यंत नाटककारांनी नेली, कादंबरीकारांनी नेली. आणि संभाजी म्हणजे एक बदफैली माणूस, शिवाजी महाराजांच्या कारकीर्द नावाला काळीमा फासला, अशा प्रकारची एक प्रतिभा निर्माण झाली. आणि नंतर मग राजाराम महाराज आले, त्यांना दुबळं ठरवण्यात आलं.
आणि मग नंतर ताराबाई साहेब आल्या. त्यांना काय, ती बाईच होती, स्त्री हम्म. होती, तिच्यातून काय म्हणून म्हणजे स्त्रियांच्या बद्दल हा जो आमचा दुय्यम दृष्टिकोन आहे खाली, तर तो तिथं व्यक्त झालेला दिसतो. आणि मग शाहू महाराजांना त्यांनी विरोध केल्यामुळं ती एक प्रकारे स्वार्थी बाई होती, अशा प्रकारचं हे झालं. नॅरेशन तयार केलं गेलं. पण खरं म्हणजे इतिहासामध्ये सर्वात महत्वाचा कालखंड कोणता असेल एखाद्या राष्ट्राच्या जीवनामध्ये, हम्म. सर्वात महत्वाचा सुवर्ण कालखंड ज्याला आपण म्हणतो, कोणता असेल तर प्रजा सुखी होती, सर्वत्र सोन्याचा धूर निघत होता, कला भरभराटीत आलेल्या होत्या, हे तर आहेच, त्याच्याबद्दल काय वाद नाही. परंतु ज्या राष्ट्राच्या जीवनामध्ये जीवन मरणाचा लढा निर्माण झालेला असतो आणि आता राष्ट्र काही जगणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली असते, इतरांनाही वाटत की आता हे संपलं. पण त्यातून सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जे उभारी मारतात आणि आमचं राष्ट्र मेलेलं नाही, आमच्या हृदयामध्ये राष्ट्र आहे, असं ज्यांना वाटतं, त्या समाजाचा तो काल, इतिहासाचा कालखंड हा खरा सुवर्ण कालखंड असतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात ते सत्व बघणारी परीक्षा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला तो टिकणार आहे की नाही हे त्या कालखंडात तयार नाही, डिसाइड बरोबर होणार आहे, होतं. बरोबर आहे तुमचं, की अशा पद्धतीनं एक 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 प्रकारे ही एक कसोटी, तुमच्या राष्ट्रवादाची कसोटी, तुमच्या राष्ट्रप्रेमाची कसोटी, तुमच्या स्वातंत्र्य प्रेमाची कसोटी, शिवाजी महाराजांच्या शिकवणीची कसोटी जिथे लागली. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोकांनी त्यांच्यासाठी रक्त सांडलं, बलिदान केलं, मोठमोठे पराक्रम केले. हे शिवाजी महाराजांचं अलौकिक असं जीवन आहे. पण सगळेच काही शिवाजी महाराज होऊ शकत नाहीत. बरोबर. आणि शिवाजी महाराज होऊ शकले नाहीत म्हणून ते फार कमी दर्जाचे आहेत असं समजण्याचं काय कारण नाहीये. प्रत्येक राज्यकर्त्याच्या वेळची परिस्थिती भिन्न भिन्न असते. बरोबर. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अगदी. आणि म्हणून हा जो संभाजी महाराजांचा कालखंड आहे किंवा संभाजी महाराजांची जी प्रतिमा समाजामध्ये जी रुजू झालेली होती, ती पुसून टाकून त्या ठिकाणी ज्वलंत, तेजस्वी अशा स्वाभिमानी संभाजी महाराजांची प्रतिमा वासी बेंद्रे हे जे इतिहासकार होऊन गेले, इतिहास संशोधक आणि इतिहासकार होऊन गेले, त्यांनी ही निर्माण केली. अथकपणे जवळजवळ 30-35 वर्ष त्यांनी संभाजी महाराजांच्यावर संशोधन केलं, लिखाण केलं आणि 1960 साली त्यांनी छत्रपती संभाजी महाराज नावाचा चरित्र ग्रंथ लिहिला, जेणेकरून संभाजी महाराजांची प्रतिमा एकदम उजळली. आता जे भाग्य संभाजी महाराजांना मिळालं ते भाग्य राजाराम महाराजांना नाही मिळालं, ते भाग्य ताराबाईंना मिळालं नाही. आता का मिळालं नाही हे मला काही फारसं सांगता येणार नाही, परंतु मी म्हणतो की नियतीनं जयसिंगराव पवारांच्यासाठी हे काम ठेवलेलं होतं. काय की ते येतील आणि ते काम करतील, असं शेवटी असंच म्हणावं लागेल, दुसरं काय नाही. तुम्ही आता बोलताना जो उल्लेख केला तो खूप महत्वाचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार टिकणार की नाही याची परीक्षा त्या काळात होणार होती. आणि थोडंसं आपल्या प्रेक्षकांसाठी एक बॅकग्राऊंड सांगितली पाहिजे की लक्षात घ्या की ज्यावेळी ताराराणींनी म्हणजे राज्य चालवायला घेतलं त्यावेळीची परिस्थिती काय होती, तर 1700 मध्ये राजाराम महाराजांचं निधन झालेलं होतं. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू हे तिकडे कैदेमध्ये होते मुघलांच्या, आणि अशा वेळी स्वराज्य चालवायचं कोणी हा प्रश्न असताना आपल्या 4 वर्षाच्या मुलाला मांडीवरती घेऊन या बाईनं हे सगळा राज्यकारभार जो आहे तो हाती घेतलेला आहे. आणि सरांनी जो उल्लेख केला की का दुर्लक्षित राहिल्या, तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत, सामाजिक कारणं आहेत, वर्णवर्चस्वाची कारणं आहेत. आणि त्या काळामध्ये एका स्त्रीनं राज्यकारभार करणं मुळात हीच किती एक मोठी बाब आहे. आणि दुसरीकडं त्यांचा लढा जसा शत्रूशी होता तसा नंतर पेशव्यांशी पण झाला, त्याची पण काही इतर कारणं आपण नंतर बोलणारच आहोत. पण सर, अशा कठीण परिस्थितीमध्ये समोर औरंगजेब आहे,
जो औरंगजेब सगळ्या म्हणजे जवळपास भारतावरती राज्य करतोय, मराठ्यांना चिरडण्यासाठी आलेला आहे. अशा वेळी जे काही ताराबाईंनी केलेलं आहे त्या 7 वर्षांच्या काळामध्ये, ते किती मोठं होतं आणि तुम्ही पण सांगितलं, की केवळ राज्य चालवलं नाही तर वाढवलं सुद्धा. म्हणजे जे सैन्यबळ त्या काळामध्ये होतं, ते ताराबाईंच्या काळामध्ये अजून वाढल्याची नोंद इतिहासकार करून ठेवतात. श्रोत्यांच्यासाठी एक गोष्ट सांगितली पाहिजे ती अशी की औरंगजेब बादशाह हा 81 साली दक्षिणेमध्ये आला. हं. त्याच्या धाकट्या पुत्रानं त्याच्या विरुद्ध बंड पुकारलेलं होतं आणि ह्या बंडामध्ये तो अयशस्वी झाला आणि म्हणून तो दक्षिणेमध्ये आला. त्यानं राजपुतांच्याकडे आश्रय मागितला, पण कोणी राजपुतांनी त्याला आश्रय दिला नाही. विचार करा, त्या काळामध्ये शहाजादा अकबर याला हिंदुस्थानामध्ये अनेक राज्य होती, पण तिकडे तो गेला नाही, तो मराठ्यांच्याकडे आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. याचा अर्थ त्याला कॉन्फिडन्स वाटत होता. दुर्गादास राठोड हा त्याचा सहकारी आणि त्याचा सल्लागार, त्यानं त्या इकडं आणलं. त्याला खात्री होती की या देशामध्ये मराठेच केवळ मोगलांच्या साम्राज्यशाहीला आव्हान देऊ शकतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवूनच दिलेलं होतं. बरोबर. आणि हे आव्हान यशस्वीरित्या स्वीकारून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं होतं. तेव्हा आपणाला कोण आश्रय देईल तर ते मराठ्यांचा राजा देईल. म्हणजे हे क्रेडिटेबल आहे ना. बरोबर. त्या काळामध्ये अकबराला असं वाटणं की आपण गेलो तर आपणाला संभाजी राजा हा आपणाला आश्रय देईल आणि तसा आश्रय दिला. औरंगजेबापासून वाचण्यासाठी आपण कोणाकडे जाऊ शकतो तर मराठ्यांकडे. फक्त संपूर्ण हिंदुस्थानामध्ये इतकी राज्य होती, पण तो कुठे गेला नाही. बरोबर. तो म्हणाला खाली दक्षिणेत जाऊया, कारण इथं मराठ्यांनी मोगल बादशहाला यशस्वीरित्या प्रतिकार केलेला आहे, स्वतःचं राज्य निर्माण केलेलं आहे. बरोबर. हा कॉन्फिडन्स होता. तेव्हा तिथं सुरू झालं 81 पासून ते 89 सालापर्यंत, म्हणजे फेब्रुवारी 89 पर्यंत जवळजवळ 8-9 वर्ष छत्रपती संभाजीराजांनी अथक प्रयत्न आणि सातत्यानं औरंगजेबाशी ते लढत राहिले. शेवटी पकडले गेले दुर्दैवानं, आणि पकडले गेले असताना सुद्धा शरणागतीचा एक शब्दही त्यांच्या तोंडून आला नाही. ही गोष्ट अचंबा वाटावी अशी आहे. सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटावा की अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा एक क्षण होऊन गेला की आमच्या राजाने शत्रूच्या समोर असाही हाल होत असताना सुद्धा शरणागतीचा किंवा मी धर्मांतर करेन आणि मला सोडा अशा प्रकारचं ह्याचा शरणागतीचा त्यांनी शब्दही काढला नाही. अर्थात या सगळ्याचा परिणाम पुढं मराठ्यांच्यावर झालेला आहे, नाही असं नाहीये. बरोबर. आणि मग राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू होते. ती अतिशय संकटाच्या काळामध्ये सुरू होते की संभाजी महाराज पकडले गेले, मारले गेले, आणि मग राजाराम महाराजांवर असा सगळ्याच प्रकारचा भार त्यांच्यावर येऊन पडला. येसुबाई साहेब म्हणाल्या, येसुबाई साहेब म्हणजे संभाजीराजांच्या राणी, की आता सर्व आकाश कोसळल्यासारखी परिस्थिती आहे, तेव्हा सगळेजण आपण रायगडला इथं थांबून उपयोगाचं नाही, कारण रायगडला वेढा पडलेला होता. राजाराम महाराजांना त्यांनी बाहेर पाठवलं आणि सांगितलं की इथं निभाव लागला नाही तर तुम्ही जिंजीला जा आणि तिथं स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू करा किंवा राजधानी स्थापन करा. हा जो राजाराम महाराजांचा कालखंड आहे हा सगळ्यात महत्वाचा कालखंड आहे. मी एक उदाहरण आपणाला देईन असं की जगाच्या इतिहास याला स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. हा जो कालखंड आहे 81 पासून 1707 पर्यंतचा, औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत. औरंगजेब दक्षिणेत आला बुऱ्हाणपूरला नोव्हेंबरला आला. 1681. बुऱ्हाणपूर पासून महाराष्ट्र दख्खन सुरू होते. आणि तो जो आला नोव्हेंबर 81 मध्ये,
तर त्याला असं वाटलं ते की एक वर्षभरामध्ये आपली मोहीम मराठ्यांच्या वरची हे होईल, संपेल संपेल. आणि आपण जाऊ परत. हम्म. पण वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, तिसरं वर्ष गेलं, असं पुढं जवळजवळ 19 वर्ष गेली. हम्म. आणि मग त्याच्या लक्षात आलं की मराठी काय आता जिंकू शकत. हा इतिहास पुढचा आहे, मी पुढे हम्म. सांगेन आपणाला. हम्म. 89 साल जे आहे ते अतिशय ज्याला काळकुट्ट वर्ष असं म्हणू हम्म. मराठ्यांच्या इतिहासातलं आहे. हम्म. कारण त्या वर्षी राजा मारला गेला, दुसरा राजा आला तर त्याला परागंदा व्हावं लागलं, म्हणजे राजधानीला वेढा बसला आणि राजधानीच्या आत असणारे येसुबाई म्हणजे राणी आणि राजपुत्र हे शत्रूचे कैदी झाले. स्वराज्यामध्ये गडकोट आणि परगणे शत्रूनं काबीज केले, सैन्य विस्कळीत झालं, खजिना लुटला गेला आणि काहीच राहिलं नाही. राजा नाही, खजिना नाही, राज्य नाही, गडकोट नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठे लढत राहिले. अवघ्या 6 महिन्यात, अवघ्या 6 महिन्यापासून म्हणजे ही कंडिशन जी राहिली, ही जी अवस्था आहे फक्त 6 महिन्याकरता आहे. बर. नोव्हेंबर मध्ये राजाराम महाराज तिथं पोहोचले आणि त्यानंतर अवघ्या 6 महिन्यात मे महिन्यामध्ये मराठ्यांनी सातारच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या सर्जा खानाला पकडलं, त्याला पराभूत केलं, पकडलं, 2 लाख रुपये खंडणी वसूल केली. इथपासून मराठ्यांचा विजय सुरू झाला. हे असं कसं काय झालं? तर राज्य गेलं किंवा राजा परागंदा झाला, राजपुत्र कैदेत पडला, असं जरी झालं असलं तरी मराठ्यांच्या हृदयामध्ये असणारं स्वातंत्र्य नष्ट झालेलं नव्हतं. डोक्यामध्ये असणारं स्वातंत्र्य, डोक्यामध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नष्ट झाली नव्हती, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. व्हिएतनामचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की व्हिएतनामी लोकांनी किती, अहो तसे दरिद्री लोक, लहान बांध्याचे, बरोबर, काही फार मोठे श्रीमंत होते अशातला भाग नाही, छोटासा देश. पहिल्यांदा तो फ्रान्सशी लढला, फ्रेंच लोकांशी लढला, नंतर अमेरिकन लोकांशी लढला. 30 वर्ष त्यांनी स्वातंत्र्याचं युद्ध केलं आणि शेवटी फ्रेंचांना पराभूत केलं आणि अमेरिकेना पराभूत केलं आणि त्यांना नाक हातात धरून माघार घ्यायला लागली. हा जगाच्या इतिहासातले स्वातंत्र्य युद्ध आहेत. बरोबर. दुर्दैव हे की आमच्या इतिहासात सुद्धा अशा प्रकारचं स्वातंत्र्य युद्ध झालं. आमच्या म्हणजे आमच्याच नव्हे, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये म्हणायला पाहिजे. खरं. पण अहो तिथं मराठ्यांनाच याची काय किंमत नाही का? मराठ्यांनाच ज्याने ते माहिती नाही की आम्ही काय, आमच्या 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 पूर्वजांनी केवढा मोठा लढा स्वातंत्र्यासाठी दिला. खरंय खरंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, हे मोठंच काम झालं. बरोबर. पण ते सुरक्षित राखलं. खरंय. आणि एवढंच नव्हे तर रसातळाला गेलेलं पुन्हा त्यांनी उभा केलं. किती प्रतिकूल परिस्थिती आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढी काय प्रतिकूल परिस्थिती शिवाजी महाराजांची नव्हती. बरोबर. शिवाजी महाराजांच्या पाठीशी शहाजी महाराज होते. शहाजी महाराजांची त्या काळामध्ये जवळजवळ 25,000 फौज होती. इथं पुणे जहागीर होती आणि अतिशय जवळचे लोक होते त्यांच्या, सगळे तिथून संच लावून दिलेला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, हे मोठंच काम. परंतु त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे त्यांच्या वारसदाराने पुढे सुरक्षित राखलं. बरोबर. काय आणि म्हणून मी जेव्हा त्याच खरं म्हणजे एक सांगायला पाहिजे की हा जो विषय आहे माझा, हा माझ्या जवळजवळ 1964-65 सालापासून माझ्या डोक्यात आहे. बर. थोडासा थोडीशी पार्श्वभूमी सांगायला पाहिजे. 1964 साली मी MA झालो, एंटायर हिस्ट्री घेऊन. आणि सहज डॉक्टर अप्पासाहेब पवार त्यावेळेला शिवाजी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते. शिवाजी विद्यापीठाची स्थापना झालेली होती तेव्हा मी त्याला भेटायला गेलो. त्यांनी मला इतिहास संशोधनाची दीक्षा दिली. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी माझ्या हातामध्ये
डॉक्टर अप्पासाहेब पवारांनी आयुष्यभर जमवलेली कागदपत्र तर दप्तर माझ्या हातामध्ये दिलं. म्हणजे 1965 ची गोष्ट मी सांगतोय आपणाला. तर 1965 पासून 69-70 सालापर्यंत मी विद्यापीठात होतो आणि ते माझं ट्रेनिंग झालं सगळ्या इतिहास संशोधक म्हणून. तर तिथं ती जी कागदपत्र होती ती कागदपत्र ताराबाईंच्या कारकिर्दीविषयीची होती. बर. संभाजी महाराजांच्या, ताराबाईंच्या आणि राजाराम महाराजांच्या आणि ताराबाईंच्या कारकिर्दीची होती. त्यामुळे माझं कुतूहल जागृत झालं आणि मग इकडे तिकडे बघायला लागलो की ताराबाईंचं चरित्र कोणी लिहिलंय का, तर कोणी ते लिहिलेलं नव्हतं. मग आम्ही ताराबाईंच्या चरित्रविषयक जवळजवळ 3 खंड डॉक्टर अप्पासाहेब पवारांनी आणि आम्ही त्यांचे सहाय्यक होतो काय, पण 3 खंड आम्ही प्रकाशित केले. त्याचा उपयोग आम्हाला ताराबाई चरित्रासाठी झाला. त्यामुळं 1965 सालापासून ताराबाई हा विषय माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि मला असं वाटलं की आपण लिहायला पाहिजे. 1974 साली इथं ताराबाईंचे प्रेमी आणि सामाजिक आणि राजकीय नेते रावसाहेब विटी पाटील, ज्यांनी ताराराणी विद्यापीठ स्थापन केलं, तुम्हाला माहित आहे, ज्यांनी ताराराणीचा पहिला पुतळा आपल्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये स्थापन केला. जनरल मानेकशॉंच्या हस्ते त्याचं उद्घाटन वगैरे झालं. तर त्यांनी मला एक दिवस बोलावून घेतला आणि म्हणाले की 75 साल हे युनोनं महिला वर्ष म्हणून हे सुरू जाहीर केलेलं आहे. तेव्हा महाराणी ताराबाईंचं चरित्र या कालखंडामध्ये व्हावं असं मला वाटतं. मी म्हणलं माझं PhDचं काम चालू आहे वगैरे, तर ते म्हणाले बाजूला ठेवा आणि हे पहिल्यांदा करा. मग मी त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की महाराणी ताराबाईंचं चरित्र एवढं प्रदीर्घ आहे, म्हणजे प्रदीर्घ म्हणजे त्यांची हयात आणि त्यांची एकूण की ती अशी वर्षभरामध्ये मला लिहिता येणार नाही. कारण ताराबाईंचा कालखंड हा 3-4 कालखंडामध्ये विभागला गेलेला आहे. बरोबर. तेव्हा मी असं करतो की औरंगजेबाशी तिचा जो संघर्ष झाला किंवा तिनं जो संघर्ष केला तिथपर्यंतच मी तुम्हाला ताराबाई लिहून देतो, कारण तो सगळ्यात प्रकर्षाने मांडण्यासारखा तो विषय आहे. त्याप्रमाणे मी 1674-75 म्हणजे जन्मसालापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 1707 सालापर्यंत या कालखंडाचा ताराबाईंचा इतिहास, ताराबाईंचा चरित्र मी दिलं. पण पुढं हे लिहायला पाहिजे. विशेषतः हा खंड, हे चरित्र जेव्हा मी गहखऱ्यांना पाठवलं संशोधकांना, त्यावेळी गहकर म्हणाले आता ठीक आहे, आतापर्यंत आतापर्यंत तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, ह्याच्यात आहे सगळं. हा जो ग्रंथ आहे तुमचा हा 1707 पर्यंतचा आहे आणि याच्यात काही कॉन्ट्रावर्सी नाही आहे तिच्या कार्यावर. खरं वादग्रस्त इतिहास आहे तो नंतरच्या कालखंडात आहे. आणि आता हा जो ग्रंथ तुम्ही लिहिलेला आहे त्यातून लोक म्हणतील ह्यांनी काहीतरी मिळवलं, बर का. पण तुम्ही आता पुढचा कालखंड कसा लिहिताय याच्यावर तुमचं सगळं अवलंबून असेल. बरोबर. याचा अर्थ असा की मी ताराबाईंच्या बाजूनं लिहिलं तर जे काही कमवलं ते घालवलं असा त्याचा अर्थ आहे, आणि ताराबाईंच्या विरोधामध्ये पेशव्याच्या बाजूनं जर लिहिलं तर पूर्वीचं जे काही कमवलेलं आहे ते सुद्धा इथं राहणार. साधारणपणे 2001 साल असावं, त्यावेळेला अमेरिकेच्या ओरेझोना विद्यापीठाचे एक प्राध्यापक, इतिहासाचे प्राध्यापक, ते माझ्याकडे आले आणि त्यापर्यंत कुणीतरी सांगितलं असेल ताराबाईंचे चरित्रकार म्हणून. आणि मध्ययुगीन स्त्रिया आणि पुरुष याच्यावर ते अभ्यास करत होते, ते संशोधन करत होते. मी ताराबाईचा चरित्रकार म्हणून माझ्याकडे आले. वय तास दीड तास चर्चा झाल्यानंतर उठायच्या वेळेला मी त्यांना एक प्रश्न विचारला की डॉक्टर ईटन, मला एक सांगा की ताराबाईंनी हा जर लढा दिला
एका एका तरुण विधवा स्त्रीनं आणि एका चिमुकल्या राज्याच्या राणीनं हम्म. एवढ्या मोठ्या बलाढ्य सत्ताधीशाशी या आशिया खंडातला सगळ्यात मोठा, कदाचित जगातला सगळ्यात मोठा त्या काळातला हो बरोबर सत्ताधीश, ते 22 सुभ्यामध्ये राज्य पसरलेलं होतं त्याचं. म्हणजे त्याचं राज्य अकबराच्या पेक्षा दुप्पट होतं, लक्षात घ्या. अकबर किंवा जहांगीर पेक्षा. अशा सम्राटाशी एका छोट्याशा राज्याच्या राणीनं प्रदीर्घपणे म्हणजे 7 वर्ष लष्करी संघर्ष केला. राजकीय राजनैतिक केलाच, पण लष्करी संघर्ष केला. असं उदाहरण जगाच्या इतिहासात आहे काय? तर क्षणभर तो थांबला आणि म्हणाला की नो पॅरलल इन द वर्ल्ड. जगाच्या इतिहासामध्ये हिला तुलना नाही. हिच्या कामाला, हिच्या पराक्रमाला तुलना नाही. केवढं मोठं विधान आहे म्हणजे, केवढं मोठं विधान आहे. आपल्याला आणि मला असं असं वाटलं बर का की अरे एवढी मोठी स्त्री आपल्या महाराष्ट्रात झाली आणि आपल्या मुलामुलींना माहित. तुम्ही तो किस्सा पण सांगितला होता की राणी म्हटलं की आपल्याला झाशीची राणी आठवते. जुन्नरच्या परिसरामध्ये, मी नाव सांगत नाही गावाचं, बरं, एक मोठी शाळा आहे मुलींची. तिथं मला बोलवलं की 4 शब्द तुम्ही मुलींशी बोला. मग मी म्हटलं ठीक आहे बोलतो. त्याजवळ 2-1 हजार विद्यार्थिनी त्या कॉरिडॉर मध्ये बसलेल्या होत्या. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की वा मुलीनो, तुम्हाला भारताच्या इतिहासामधील ज्या पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या, कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या, त्यांची नाव काय माहित आहेत का तुम्हाला? तर आहे की म्हणाले. सांगा की म्हटलं. तर ते म्हणाले सगळ्या मुली म्हणाले झाशीची राणी, ते नंतर म्हणजे चांद सुलताना, त्या रजिया काय, त्यानंतर अगदी सावित्रीबाई फुले काय, अशा प्रकारे आणि अगदी आधुनिक कालखंडापर्यंत त्या आल्या. पण एकाही मुलीनं महाराणी ताराबाईंचं नाव काढलं नाही. ही गोष्ट मला फार फार झोंबली आणि अनेक ठिकाणी ती मी बोलून दाखवलेली आहे आणि माझ्या प्रस्तावनेमध्ये ही नोंदवलेली आहे बरोबर की ही अवस्था आज आहे महाराणी ताराबाईची. ही दुर्लक्षित राहण्यापाठीमागची कारण काय वाटतात तुम्हाला? औरंगजेबाच्या मृत्यूनंतरचा त्यांचा जो संघर्ष आहे तो किती कठीण होता? नाही, दुर्लक्षित राहण्यापाठीमाग नाही, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जो झालेला संघर्ष आहे तो शाहू महाराजांच्या बरोबरचा आहे. त्यानंतर पेशव्यांच्या त्या बरोबरचा आहे. तर याच्यामध्ये काय झालं की त्या 1707 नंतर शाहू महाराजांशी संघर्ष करत राहिल्या 1707 पर्यंत, त्या 1710 पर्यंत. पण काही निकाल लागला नाही की दोन राज्याची सरहद्द. त्याच्या आधी फक्त एक बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे की कैदेत असलेले शाहू महाराज यांना मुघलांनी सोडलं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, आणि मग उत्तराधिकारीचा वाद जो आहे तो सुरू झाला. मग ज्याच्यामध्ये तारा राणी इतकी वर्ष राज्य सांभाळत होत्या, तर काही कारभारी मग इकडे तिकडे गेले, त्याच्यामुळं अजून कलह झाले. नाही, हा तर विषय आहेच. मी गृहीत धरलेला आहे की शाहू महाराज म्हणजे हे सुद्धा सातारकर शाहू महाराज सांगायला लागतंय. शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून निसटले म्हणजे सोडलं गेलं. आणि हे कशासाठी? तर मराठ्यांच्या मध्ये दुफळी निर्माण व्हावी. बरोबर, मराठ्यांच्या मध्ये दुफळी निर्माण व्हावी, मराठी आपापसात लढत राहावे, ती यादी व्हावी आणि त्याचा फायदा मोगलांना मिळावा. म्हणजे जे धाडस औरंगजेब करू शकला नाही ते धाडस त्यांच्या मुलांनी दाखवलं, शहाजादा आजमनं काय. आणि मग मराठ्यांच्या मध्ये यादवी सुरू झाली. आणि
इथं इथं ताराबाईंची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. शाहू महाराज आले तेव्हा ताराबाई त्यांनी सांगितले की हे जे राज्य आहे तुम्ही आता माझ्या ताब्यामध्ये द्या. तर ताराबाई म्हणाल्या की तुमच्या ताब्यामध्ये द्या, पण हे राज्य सुरक्षित कोणी राखलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं, पण हे राज्य रसातळाला गेलेलं होतं, संपलं होतं, शून्य झालं होतं. तरी सुद्धा आम्ही, माझ्या नवऱ्यानं आणि मी हे पुन्हा उभा केलं. राजाराम महाराजांनी उभा केलं आणि मी सुरक्षित राखलं. तेव्हा अशा प्रकारे हे राज्य तुमच्या पदरामध्ये विनासायास आम्ही का टाकायचं? दुसरी गोष्ट अशी की आम्हाला तुम्ही मांडलिकत्व स्वीकारून आलेला आहात. शिवाजी महाराजांची शिकवण काय मांडलिकत्वाची आहे, आणि अशा प्रकारचं मांडलिकत्व जर आम्हाला स्वीकारत असतं तर इतकी वर्ष आम्ही लढलोच नसतो ना. खरं. मग तुम्हाला आम्ही राज्य तुमच्या हातामध्ये सोपवायचं म्हणजे मांडलिकत्व आम्ही स्वीकारायचा असा होतोय, तो आम्ही कदापि मान्य करणार नाही. आणि हा करारी बाणा एक स्त्री दाखवतीये, स्त्री दाखवते, किती विशेष आहे. अगदी. आणि गंमत अशी आहे की शाहू महाराजांच्यावर जे काही संस्कार झाले ते मोगली संस्कार झाले. म्हणजे स्वाभाविक आहे ना, इतकी वर्ष जवळजवळ 7 म्हणजे गेली 89 ला, 1689 पासून नोव्हेंबर 89 पासून ते सुटका होईपर्यंत त्यांची 1708 पर्यंत 17-18 वर्ष, 17-18-19 वर्ष जवळजवळ कैदेत होते. तेव्हा त्यांचा जो संस्कार सगळे मोगली दरबारचे, मोगली राजनीतीचे, मोगली रणनीतीचे संस्कार झालेले दिसतात. तर हेच जर करायचं असतं तर बादशहानं 2 वेळेला आम्हाला तहाचा प्रस्ताव दिलेला होता. तेव्हा आम्ही जे राज्य सुरक्षित राखलं किंवा आम्ही जे राज्यसकट आता चालवत आहोत हे शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार चालवत आहोत, त्यांच्या विचारानं चालवत आहोत. आपले प्रेक्षक मला वाटतं थोडंसं रिलेट करतील की हे किती अवघड असतं, कारण जेव्हा सध्या चौकशी यंत्रणा, ईडी याला सुद्धा अगदी घाबरून लोक आपल्या विचारधारा बदलतात, अशा वेळी इतक्या बलाढ्य शत्रू समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार टिकवण्यासाठीचा संघर्ष जो आहे तो ताराराणी यांनी केलेला आहे. आणि सर, तुम्ही एक शब्द वापरला, तो शब्द ऐकल्यानंतर मला खूप म्हणजे विशेष वाटलं की डी फॅक्टो छत्रपती होत्या ताराराणी, असं तुम्ही म्हटलं. तर या विधानाला थोडंसं उलगडून सांगा की त्याचा अर्थ नेमका काय होतो. राज्यशास्त्रामध्ये लॅटिन फ्रेज आहे डी ज्युरे आणि डी फॅक्टो, राज्यकर्त्याच्या संदर्भात वापरली जाणारी. डी ज्युरे म्हणजे नाममात्र, नावानं, आणि डी फॅक्टो म्हणजे प्रत्यक्षात. आता 1700 साली जेव्हा राजाराम महाराज मृत्यू पावले त्यावेळेला 4 वर्षाचा आपला मुलगा शेजारी बसून किंवा मांडीवर बसून ताराबाईंनी राज्यकारभार सगळा हातामध्ये घेतला. म्हणजे तो राजा जो होता, लहान मूल जे होतं ते डिजिरे होत, आणि खऱ्या छत्रपती त्याच होत्या. खऱ्या छत्रपती, बरोबर, खऱ्या छत्रपती त्याच होत्या. म्हणून मोगल इतिहासकारांनी म्हटलेलं आहे की ही राणी इतकी कर्तबगार आहे, ही राणी इतकी हुशार आहे, ही बुद्धिमान आहे, हुशार आहे, काय की तिनं मराठ्यांची सगळी राज्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. तिच्या आज्ञेत सगळे राहतात, तिच्या आज्ञेच्या बाहेर कोणी सरदार जात नाही. हे प्रकर्षानं नोंदवून ठेवलंय. सगळे सरदार तिची आज्ञा पाळतात. काय तर तिच्या ताराबाईंच्या हातामध्ये सगळी सत्ता आली, म्हणजे खऱ्या अर्थानं त्या छत्रपतीचे अधिकार उपभोग लागल्या, म्हणजे ते खऱ्या अर्थानं त्या डिफॅक्टो छत्रपती होत्या. काय आणि मग काय झालं की जेव्हा पुढे त्या सातारला गेल्या आणि तिथं त्यांच्या लक्षात आलं की सातारच्या छत्रपतींचं सगळंच काही हरण करून गेलेलं आहे. म्हणजे इव्हन सातारा ही राजधानी मराठ्यांची होती, ही पण त्यांनी हलवलेली आहे पुण्यात. म्हणजे अधिकार घेतले, त्यांचं
काय म्हणू आपण त्यांना, की सगळ्या प्रकारची संपत्ती काय, सगळे पॅराफर्नेलिया सगळा बंद करून टाकून त्यांनी सगळं छत्रपतींना अक्षरशः निर्माल्यवत केलं. त्यावेळेला त्यावेळेला ताराबाईंनी पेशव्याच्या विरोधामध्ये संघर्ष पुकारला. पेशव्याच्या विरोधामध्ये जाऊन पेशव्यांना सांगितलं, की हे तुम्ही करता आहात हे आम्हाला मान्य नाहीये. तुम्ही सगळं सगळं तुम्ही घेतलं आणि छत्रपती निर्माल्यवत होऊन ठेवले. तेव्हा हा सगळा जो संघर्ष आहे हा नंतरच्या काळामध्ये त्यांनी दिला आणि शेवटी पेशव्याला मान्य करावं लागलं, की आम्ही छत्रपतींना मानतो. आणि म्हणून छत्रपतीचे काही अधिकार, प्रतिष्ठा, ताराबाईंचं असं म्हणणं नव्हतं की तुमचा राज्यकारभार माझ्या हातात द्या, तुमचा राज्याधिकार माझ्या हातात द्या, असं त्या म्हणत नव्हत्या. त्या एवढंच म्हणत होत्या की सातारच्या छत्रपतीची प्रतिष्ठा जशी शाहू महाराजांच्या काळामध्ये होती तशी राहिली पाहिजे. हाच त्यांचा आग्रह होता. तुम्ही काहीच विचारत नाही. पूर्वी शाहू महाराजांच्या काळामध्ये तुम्ही मोठमोठ्या मोहिमा म्हणजे पेशवे काढत होते, पण ते मोहिमा कशा झाल्या, कोणता प्रदेश जिंकला हे येऊन सांगत होते ना. तुम्ही आता आम्हाला काहीच विचारत नाही, काहीच विचारत नाही, असं होता कामा नये. म्हणून शेवटी पेशव्याला कबूल करावं लागलं की हे आमची चूक झाली, आम्ही तुमच्या आज्ञेमध्ये वर्तू. तर ठीक आहे म्हणाले. आणि मग असं आपल्याला दिसतं की ताराबाई ह्या सातारा आणि आसपासच्या जो काही प्रदेश त्यांच्या हातामध्ये होता त्या प्रदेशावर जणू काय छत्रपती म्हणूनच राज्य करत होत्या. म्हणजे महसूल गोळा करणं, इनाम देणं, ग्रँट्स देणं किंवा शिक्षा करणं, न्यायदान करणं, ह्या सगळ्या गोष्टी लहान प्रमाणावर का असेना, परंतु सातारच्या किल्ल्यामध्ये ते स्वतः दरबार भरवत असत. म्हणून म्हटलं त्या डिफॅक्ट छत्रपती झाल्या. म्हणजे 2 वेळा झाल्या. एक म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये, बरोबर, आणि एक म्हणजे नानासाहेब पेशवेच्या. आणि कुठलीही कर्तृत्वान स्त्रीच हे सांगू शकते की राज्यकारभार म्हणजे आम्ही करणं अपेक्षित आहे आणि आम्हीच करणार. हे काय विशेष आहे पहा, की ज्या वेळेला औरंगजेबाशी ताराबाईंनी संघर्ष केला त्यावेळेला ताराबाईंच्याकडे राज्य होतं. ताराबाईंच्याकडे जवळजवळ 2 लक्ष सैन्य होतं. 30-35 हजाराच्या फौजा ह्या होत्या. खजिना होता, अधिकार होता. आणि ज्या वेळेला नानासाहेब पेशव्याशी त्या संघर्ष करतात त्यावेळेला ह्यापैकी काहीच नाही. यापैकी काहीच नाही. फक्त छत्रपतींच्या घराण्यामधली एक कर्तबगार स्त्री, बरोबर, एवढाच अधिकार, नैतिक अधिकार. पण तो नैतिक अधिकार म्हणजे शिवाजी महाराजांची सून आहे ती, बरोबर. त्यांना काय ह्या बंदिस्त करणं किंवा कुठंतरी हे करणं पेशव्याला अवघड नव्हतं. परंतु त्याची बिशात झाली नाही. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची ती सून आहे, औरंगजेबाशी लढलेली आहे. बरोबर. पेशवा काय घेऊन बसला. नाही, आपला इतिहास जो आहे तो आपल्याला शत्रूंकडून अधिक कळालेला आहे असं पण तुम्ही वारंवार म्हणता. तर ताराराणीच्या बद्दल जे त्या काळातल्या शत्रूंनी लिहून ठेवलेलं आहे ते नेमकं काय आहे? आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे, कारण स्वकीयांनी तर फारसं काही लिहिले नाही. स्वकीयाची एक ते कवन आहे देवदत्तांचं. ते कवन तुम्हाला माहितच आहे की महाराणी ताराबाईंच्या संदर्भामधलं. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. तर प्रलयाची वेळ महाराणी ताराबाईने औरंगजेबावर आणली आणि दिल्ली कशी झाली, दिनवाणी. तर दिल्ली दिनवाणी झाली म्हणजे बादशाह दिनवाणी झाला. या संदर्भात आपल्याला सांगायला पाहिजे, खापी खान आहे, त्यानंतर भीमसेन सक्सेना आहे, साकी मुस्तेद खान आहे. ही 3 मुख्य इतिहासकार, चरित्रकार औरंगजेबाचे शत्रू, म्हणजे औरंगजेबाचे चरित्रकार. तर या तिन्ही इतिहासकारांनी
शिवाजी महाराज, संताजी घोरपडे, संभाजी महाराज, राजाराम महाराज ह्या सगळ्यांना शिव्या दिलेल्या आहेत. फक्त शिव्या दिले नाहीत ताराबाईला. ते म्हणतात की ही राणी इतकी इतकी बुद्धिमान आहे. खाफीकर म्हणतो ती राणी बुद्धिमान आहे आणि शहाणी आहे, इंटेलिजंट अँड वाईज. माणसं कशी बऱ्याच वेळेला इंटेलिजंट असतात पण वाईज नसतात. शहाणपणा बुद्धिमान माणसाजवळ असतोच असं नाही. बुद्धिमत्ता आणि शहाणपणा ज्या ठिकाणी एकत्र येतो तिथं मोठी कर्तबगारी होते. बरोबर. आणि म्हणून तो खापीकार म्हणतो की ही नुसती बुद्धिमान नाही तर शहाणी आहे. तिने सगळ्या फौजा सगळे ती स्वतः नियंत्रण करते, मोहिमांचं नियंत्रण करते, संयोजन करते मोहिमांचं. या संदर्भामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की मोहिमांची आठवण झाल्यानंतर या कालखंडामध्ये मोगलाशी लढताना जे धोरण ताराबाईंनी स्वीकारलेलं होतं ते फार महत्वाचं आहे. औरंगजेब बादशाह निघाला 1699 साली, म्हणजे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्येच मराठ्यांचे किल्ले घ्यायला. कारण 1699 म्हणजे जवळजवळ किती वर्ष झालेली होती, ही जवळजवळ 18-19 वर्ष तो प्रयत्न करत होता. परंतु मराठ्यांना काही जिंकता आलेलं नव्हतं त्याला. आणि दिवसेदिवस मराठ्यांची स्ट्रेंथ वाढते आहे, संख्या वाढते आहे, ताकद वाढते आहे असं त्याला वाटत होतं. हे का? मग एकदा त्यांनी ठरवलं की आपण स्वतःच किल्ले घेण्याच्या मोहिमेवर जायचं. स्वतःच किल्ले घेण्याच्या. कारण मराठ्यांचं सगळं बळ, सगळं सामर्थ्य हे किल्ल्यामध्ये आहे आणि ते खोटं नव्हतं. बरोबर. मराठ्यांचे सगळं बळ जे आहे ते किल्ल्यामध्ये आहे. अहो, किल्ल्यामध्ये 300-400 मराठी असत, पण औरंगजेबाच्या 1.5 लाख सैन्याशी 4 महिने लढत असत. स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट सगळं केवढं महत्वाचं आहे. आता पन्हाळा, विशाळगडावर 300 ते 400 मराठी होते, त्याला शिबंदी म्हणतात, लढणारे. 5 महिने किल्ला लढवला, 5 महिने 300-400 लोकांनी फक्त. आणि औरंगजेबाच्या सैन्यामध्ये 1,70,000 सैन्य होत. वरचं 70,000 सोडून द्या, 1 लाख तरी धरा. बरोबर. तेव्हा या काळामध्ये औरंगजेबानं 5-10 किल्ले घेतले, पण हे किल्ले घेत असताना त्याची उमर गुजरून जाईल हे त्यांना माहित होतं. आणि घेतलेले किल्ले औरंगजेबाच्या हयातीमध्येच बरेचसे किल्ले त्यांनी परत घेतले. राजगड घेतला, सिंहगड घेतला त्याच्या डोळ्यासमोर. म्हणजे औरंगजेबाने जिंकला, औरंगजेबाची पाठ फिरली, औरंगजेबानं तो सज्ज केला धनधान्य, तमूक, दारू गोळा वगैरे, की मराठे पुन्हा जिंकत. म्हणजे ज्या किल्ल्याला घेण्यासाठी औरंगजेबाला 4 ते 5 महिने लागत, तो किल्ला मराठे म्हणजे ताराबाईंचे मराठे हे एका रात्रीत घेत असत. आता ही जी स्ट्रॅटेजी आहे, बरोबर, ही स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. म्हणजे ते शत्रू आत आलेला आहे, त्याच्याशी तर लढतायतच मराठे, पण त्याही पेक्षा महाराणी ताराबाईंनी जो काय म्हणतो आपण त्याला महत्व दिलं आपल्या धोरणाला, त्यामध्ये आपल्या फौजा त्यांनी बादशाहच्या सुब्यामध्ये घुसवायला सुरुवात केली. म्हणजे खानदेशातून गुजरातमध्ये, नर्मदा पार करून माळव्यामध्ये, इकडं हे तेलंगणा पार करून ओरिसामध्ये. मनुचीनं तर असं म्हटलंय की ताराबाईंची एक फौज हा ओरिसामधून डाक्याच्या रोखानं गेली. बांगलादेश. होय, डाक्याच्या. आणि आहे ते काही खोडून टाकता येत नाही. तो म्हणतो एक आग्र्याच्या दिशेने गेली, एक फौज आग्र्याच्या दिशेने गेली. मनुष्य आहे दक्षिणेमध्ये वावरतोय, तो खोटं कशाला बोलेल. बरोबर. म्हणजे ह्या फौजा, आणि ही मानसिकता जेत्याची मानसिकता आहे, म्हणजे की केवळ आक्रमणापासून बचाव नाही. आता सगळं
तो विषय संपलेला होता. मोगल हे मराठ्यांना जिंकणार आज ना उद्या, हा विषय संपलेलाच होता. मोगलांच्या आणि बादशहाच्या लक्षात आलेलं होतं की आपण मराठ्यांना हरवू शकत नाही. महाराणी ताराबाईंनी जेव्हा राजाराम महाराज मृत्यू पावले त्यावेळेला एक मुत्सद्दीगिरीचा डाव पेच म्हणून तहाचा प्रस्ताव पाठवलेला होता. बर. औरंगजेबाकडे काय होता त्यावेळेला? तो होता की आम्ही 4-5 किल्ले देतो. काय तुम्ही आम्हाला 25,000 द्या, आम्ही तुमची चाकरी स्वीकारायला तयार आहोत. असं शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अनेक वेळा मोगलांना सांगितलेलं होतं त्याप्रमाणे. पण माझा मुलगा छत्रपती आमचा तुमच्या दरबारात येणार नाही, मुजरा करणार नाही. बर. काय हे कलम फार महत्वाचा आहे. औरंगजेबानं तुम्हाला सगळे किल्ले तुम्ही देणार असाल तर होईल. बर. हे का सांगतोय मी? तर हाच औरंगजेब, ह्या औरंगजेबाने नंतरच्या काळामध्ये 2 वेळा ताराबाईंशी तह करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबानं तह करण्याचा प्रयत्न केला 1703 ताराबाई नकार देत आहेत. ताराबाई आपल्या जो वाटाघाटी चालायच्या ते त्यांचा कामबक्ष म्हणा, बेदार भक्त म्हणा, नातू आणि मराठ्यांच्या इकडं हे धनाजी जाधव, निमाजी शिंदे ते परस्पराशी चर्चा करत असत. 1703 साली फिसकटला. 1705 साली पुन्हा दुसरा प्रयत्न केला. बर. आश्चर्य वाटेल तुम्हाला, व्यंकोचीचा एक मुलगा, अनौरस मुलगा, रायभान भोसले, रायभानजी भोसले, म्हणजे हा शिवाजी महाराजांच्याच घरातला ना. तर रायभानजी काकाला तंजावरून बोलवून घेतलं. बर. मध्यस्थी करण्यासाठी. हे प्रकरण आहे या माझ्या ग्रंथामध्ये. बोलवून घेतलं. तो येण्याच्या आत त्याला 6,000 मनसबदारी दिली. 6,000 मनसबदारी दिली, एवढा मोठा मान दिला आणि सांगितलं काही करा, तेवढा मराठ्यांशी आमचं तह घडवून आणा. बर. एवढंच नव्हे तर आम्ही हा राजा पण सोडून द्यायला तयार आहोत. आम्हाला किल्ले तुमचे नकोत. तर मराठ्याने सांगितलं आमच्याकडे एक राजा ऑलरेडी आहे, तेव्हा आता ह्या नवीन तुम्ही पाठवणाऱ्या राज्याची आम्हाला गरज नाही. आणि किल्ले तर काय तुम्ही कशाला द्यायला पाहिजे? ती किल्ले आता तुम्ही गेला, तुमच्या हयातीमध्येच आम्ही तुमचे घेतलेले किल्ले आम्ही घेतो, तेव्हा तुमच्याशी तह होणार नाही. म्हणजे 2 वेळा हिंदुस्थानच्या बादशहानी ताराबाईंशी तह करण्याचा एक प्रकारची ती शरणागतीच होती. बरोबर. पण असं म्हणत नाही बरं का. कागदपत्र काय म्हणतात? तहाचा प्रस्ताव त्यांच्याकडून आला हे दाखवायचं. म्हणजे हे शेवटी जे आहे ना, हे एकूण आपल्या काय म्हणू त्याला, आपला जो नावलौकिक असतो, या प्रतिष्ठा, त्या प्रतिष्ठेला कुठं तडा जाता का म्हणे. विशाळगडच्या वेड्याच्या वेळेला 4.5-5 महिने वेढा झाला. पावसाळा जवळ आला आणि मग विशाळगडचा पावसाळा म्हणजे काय, तुम्ही 250-300 इंच पाऊस आजही पडतो, हे दिसलं त्याला. तेव्हा काही करा आणि किल्ला न घेता परत जाणं नामुष्की आहे ना. बरोबर. तेव्हा कामबक्ष हा शहाजहान म्हणाला परशुराम पंडितांना, काही करा, मी तुम्हाला विनंती करतो, पैसे देतो आणि एवढा किल्ला आमच्या ताब्यात द्या. 2-3 दिवसामध्ये आम्ही परत जातो, नंतर फार तर घ्या, पण आता ताब्यात द्या. बर. मग मराठी म्हणाले की 2 लाख रुपये त्याला पाहिजे. तो म्हणाला देतो 2 लाख रुपये. आतल्या बाजूने 2 लाख रुपये पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी मराठी गायब झाले आणि मग औरंगजेबानं सांगितलं चला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किल्ला घ्यायचा. सैन्य औरंगजेबाचं चढू लागलं, बघतायत तर तिथं कोणच नाही. गनिम भाग निघला म्हणाले. आपलं सैन्य भिवून घाबरून पळून गेले मराठे, डरपोक. दुसऱ्या दिवशी दरबार भरवून कामबक्षाला 2 लाख रुपये बादशहानं भेट दिले. बर. आलं का लक्षात तुमच्या हा सौदा? म्हणजे कामबक्षानं मराठांना दिले आतून आणि हे जाहीरपणे दरबारामध्ये तू जिंकलास म्हणून हे 2 लाख रुपये.
म्हणजे अशा प्रकारचं युद्ध चालू होतं महाराणी ताराबाईंच्या काळामध्ये. बादशहा पूर्णपणे हतबल झाला होता. बरोबर. म्हणून बादशहाचा एक चरित्रकार म्हणतो, हे सगळं पाहिल्यानंतर जेव्हा फिसकटतात बातमी, या तहाच्या वाटाघाटी जेव्हा फिसकटतात त्यावेळेला औरंगजेबाचा हा चरित्रकार भीमसेन सक्सेना त्यांना तारीखे दिलकुशा नावाच्या ग्रंथामध्ये तो म्हणतो, कशासाठी मराठी तहाला तयार होती. बर, तुम्ही सांगा. शिऱ्याचा गोळा अलगदपणे जिभेवर पडावा आणि तो असा घशातून खाली जावा, याप्रमाणे सगळी दक्षिण त्यांच्या घशाखाली गेलेली आहे. बर, सगळी दक्षिण. आणि म्हणून मराठे इकडं गुजरात पासून इकडं कावेरी पर्यंत, तंजावर पर्यंत धावतायत. हिंदूराव घोरपडे आणि इतर अनुजी घोरपडे वगैरे यांनी कर्नाटक, नेमाजी शिंदे वगैरे सगळे, धनाजी जाधव आणि हे दाभाडे गुजरातमध्ये, आणि नेमाजी शिंदे वगैरे माळव्यामध्ये. आपणाला आश्चर्य वाटेल, म्हणजे हे सगळं आता जे मी सांगतो आहे हे सगळं औरंगजेबाच्या इतिहासकारांनी आम्हाला सांगितलेलं आहे. शत्रूच्या इतिहासकारांनी सांगितलेलं आहे की या महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीमध्येच मराठ्यांनी नर्मदा ओलांडली. बरोबर. अशा प्रकारे आजपर्यंत 700 वर्षामध्ये कुणीही नर्मदा ओलांडली नव्हती. म्हणजे हे क्रेडिट तुम्ही देणार आहात की नाही? बरोबर. शत्रूचे इतिहासकार देतात, आपल्या लोकांनी लिहिलेलं नाही. शेवटी प्रत्येक लढाई काही शिवाजी महाराजांनी जिंकली नाही. बरोबर. जिंकणारे त्यांचे सरदार होते. बरोबर. पण श्रेय शिवाजी महाराजांना मिळालं ना. बरोबर. की आपण असं आतापर्यंत वाचलेलं आहे इतिहासामध्ये की मराठ्यांच्या राज्याचं रूपांतर साम्राज्य सत्तेमध्ये बाळाजी विश्वनाथाच्या कारकिर्दीपासून सुरू झालं. तुम्ही वाचलं असेल. बरोबर. हटकेपार ताराबाईंचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात येतं की मराठी राज्याचं रूपांतर साम्राज्य सत्तेमध्ये होण्याची प्रक्रिया ताराबाईंच्याच काळामध्ये सुरू झालेली होती. आणि म्हणून एका ठिकाणी इतिहासकारांनी म्हटलेलं आहे, हे कोण आहेत, सर जदुनाथ सरकार. बर. तेव्हा ताराबाईंच्यावर अतिशय प्रतिकूल टीका करणारा इंग्रजी मधला एक चरित्रकार ब्रिज किशोर, डॉक्टर ब्रिज किशोर, यांनाही रावरलेलं नाही की ताराबाईंनी अशा प्रकारे आपल्या फौजा मोगलांच्या सुभ्यामध्ये ज्या घुसवल्या, त्याचं महत्व काय. तर ते सांगत असताना मी त्याचं मराठी केलेलं आहे. तो म्हणतो, ताराबाईंच्या उदयानंतर मराठा राज्याच्या कारभारात प्रचंड बदल घडून आला. मराठ्यांच्या लंगड्या पडत चाललेल्या युद्ध प्रयत्नात ताराबाईंनी नवा प्राण ओतला आणि राष्ट्राला शेवटचा निकराचा लढा देण्यासाठी उद्युक्त केले. बरोबर. युद्धक्षेत्र दक्षिणेच्या पलीकडे घेऊन जाण्याच्या आपल्या पतीच्या धोरणापासून, म्हणजे जिंजीला दक्षिणेकडे ते युद्धक्षेत्र नेलं राजाराम महाराजांनी, त्यातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि हे धोरण तिच्या समर्थ नेतृत्वाखाली इतक्या तडफेने पुढे गेले की वास्तविक तिलाच आपण मराठ्यांच्या उत्तरेकडील राज्य विस्ताराची प्रणेती म्हणायला हवी. केवढं मोठं विधान आहे की म्हणजे प्रणेती, मराठ्यांच्या उत्तरेकडच्या साम्राज्य विस्ताराची प्रणेती. आज तुम्ही सांगताय म्हटलंय का मला सांगा, आतापर्यंत तुम्ही वाचलंय का कुठं की शिवाजी महाराजांच्या नंतर मराठ्यांच्या राज्याचं रूपांतर जे साम्राज्यामध्ये झालं काय, तर त्याची सुरुवात ताराबाईंनी केली आहे. मग त्याच मी काय म्हणतो, ताराबाईंनी जे केलं नाही त्याची श्रेय देऊ नका, पण जे ताराबाईंनी केलं त्याचं तर श्रेय द्या. खरंय. आणि शेवटी असं आहे, हे पण मोठेपणाचं हे आहे ना.
इतिहासकारांच्या मनाचा मोठेपणा आपल्याला दिसला पाहिजे असं मला वाटते. काय आम्ही बाजीरावाच्या ह्याचं कौतुक करत नाही का, मला सांगा. बरोबर. काय बाजीरावानं हे बरोबर, बाजीरावाच्या पराक्रमाचं आम्ही कौतुक करतो, सवाई माधवराव पेशव्याच्या मुत्सद्देगिरीचं आम्ही कौतुक करतो. तर पेशव्याच्या ह्याच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी ज्यांनी कर्तबगारी गाजवली, महाजी शिंदे काय त्यांच्याबद्दल, तसं या कालखंडामध्ये ज्यांनी कर्तबगारी गाजवली त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. त्यांचंही कार्य तुम्ही आजच्या पिढीसमोर ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या महत्वाचं काय मला असं वाटतं की आजच्या या प्राथमिक शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलामुलीला ताराबाईंचं कार्य, ताराबाईंचं नाव, निदान नाव तरी परिचित असलं पाहिजे. बरोबर. की ह्या महान स्त्रीनं शिवाजी महाराजांचं राज्य वाचवलं आणि त्यांनी राज्य वाचवलं म्हणून माझे गुरु डॉक्टर आप्पासाहेब पवारांनी डॉक्टर ग खऱ्यांना उत्तर देताना त्यांची जुगलबंदी झाली होती. त्यामध्ये शेवटचं असं म्हटलेलं होतं की ताराबाईने राज्य सुरक्षित राखलं म्हणून तर पेशव्याने ते बळकावायला मिळालं, नाही तर ते पण मिळालं नसतं ना. बरोबर. हे एवढं तरी श्रेय द्या की तुम्ही राखलं म्हणून आम्ही बळकावलं. आता तुम्ही हे जे सांगताय, एवढं मोठं महान कर्तृत्व आणि इतिहासकारांनी ते लिहून ठेवलेलं आहे, पण तरी पण आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. म्हणजे झाशीच्या राणीचं कर्तृत्व आहेच. मला हे विचारायचंय की त्या काळामध्ये एक स्त्री म्हणून त्यांचा संघर्ष किती मोठा आहे. म्हणजे त्यावेळी स्त्री अशा पद्धतीनं राज्यकारभार चालवते, सती जात नाहीये, त्याच्यानंतर राज्यकारभारासाठी केवळ भांडत नाहीये, ते राज्य टिकवतेय आणि परत वाढवतेय. एक स्त्री म्हणून त्यांचा हा संघर्ष किती मोठा आहे. काय माहितीये का, ताराबाई आणि मराठ्यांच्या इतिहासातील अन्य स्त्रिया, महाराणी आपल्या राजमातुश्री जिजाबाई साहेब सोडून त्यांना फारसा वाव मिळाला नाही. म्हणजे राज्यकारभार करण्याचा किंवा काय, येसुबाईंना मिळाला पण फार थोडा मिळाला. दुसरी गोष्ट की या सर्व स्त्रियांच्या पेक्षा ताराबाई ह्या करारी आहेत, फार करारी आहेत. अगदी शेवटपर्यंत मोडेल पण वाकणार नाही या जिद्दीनं त्या वागल्या. इतिहासकारांनी म्हटले काय की अरे जी औरंगजेबाशी लढायला घाबरली नाही, ती नानासाहेब पेशव्याशी लढायला काय दोन हात करायला, किंवा ही जी जिद्द आहे, ही जिद्द त्यांच्याकडे होती, त्यामुळेच त्यांना विरोध झाला नाही. सगळे एवढे सगळे नेमाजी शिंदे, धनाजी जाधव यासारखे योद्धे आणि यासारखे सेनानी आपल्या काबूत ठेवणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. बरोबर. काय पण ते होऊ शकलं याचं कारण असं आहे की त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारचं एक काय म्हणू करारीपणा होता, ध्येयनिष्ठा होती, सातत्य होतं, आणि सगळ्यात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. ते बाळकडूच मिळाल्यासारखं त्यांना मिळाले नव्हतं. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या त्या कन्या होत्या, म्हणजे सामान्य नाही, ते सामान्य घरातून आल्या आणि राणी म्हणले अशातला भाग नाही. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे तुम्ही या पुस्तकाचं शीर्षक जे आहे हा चरित्र ग्रंथ आहे जो नुकताच प्रकाशित झालेला आहे, मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई म्हणून, म्हणजे करवीर राज्य संस्थापिका, स्वराज्य रक्षिका म्हणून आहेच, पण हा जो तुम्ही निवडलेला आहे टायटल साठी शब्द मोगल मर्दिनी, त्याचा नेमका हेतू काय? ताराबाईंची एकूण जी कारकीर्द आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतची, या कारकिर्दीमध्ये सर्वात तेजस्वी जर कोणता कालखंड असेल तर त्यांनी औरंगजेब बादशाहाशी, मोगलाशी दिलेला लढा, ज्यामुळं त्यांची तुलना जगातल्या इतर काही पराक्रमी आणि कर्तबगार व्यक्तीशी होऊ शकते किंवा झालेली नाही. नो पॅरल इन द वर्ल्ड हिस्ट्री हे त्यांनी पेशव्याशी दिलेल्या लढ्यामुळं ते म्हणत नाहीत. बरोबर. औरंगजेबासारख्या बलाढ्य सत्ताधीशाशी त्यांनी जो 2 हात केले, नुसते 2 हात केले नाहीत, नमवलं. बरोबर.
त्यांना महाराष्ट्रामध्येच दफनभूमीचा शोध घ्यायला लावलं. हम्म, हम्म. हा विशेष आहे ना. बरोबर. नुसतं संघर्ष केला नाही, पराभूत केला, बादशहा पराभूत केला. हम्म, हे काम कुणीच करू शकलं नाही. हम्म, हम्म, हम्म. आणि म्हणून तो जो संघर्ष होता तो मोगलाशी होता. बरोबर. आणि मोगल म्हणजे आजचे मुसलमान नव्हेत आपले बंधू. हो, हो. कारण आजचे मुसलमान हे या देशातले होते, लक्षात घ्या. हम्म, हम्म, हम्म. आणि मोगल ते हे परके होते. परके होते. स्वतः औरंगजेब बादशाह स्वतःला तुर्क समजत होता, या देशाचा समजत नव्हता. हम्म, हम्म. या देशाचा समजत नव्हता, तो तुर्क समजत होता. आणि हे सगळे हिंदू लोक काफीर आहेत, एक प्रकारे आपले गुलाम आहेत. जिजिया बसवण्याचा हेतूच तो होता. तेव्हा जिजिया हा स्वकीयावर बसवायचा नसतो, बरोबर. तो काफरांच्यावर काफर. बसवायचा असतो. मग ह्या देशालाच तो काफर समजत होता. हम्म. आणि तो कोण होता? तो मोगल होता. त्याचं मर्दन करणारी महाराणी ताराबाई. हम्म, हम्म, हम्म. पेशव्याचं मर्दन करणारी ताराबाई असं म्हटलेलं नाही मी. हम्म, हम्म. म्हणायची गरजच नाही. बरोबर. काय तेव्हा हे आई जे मोगल हे शत्रू आहेत. हम्म. हे शिवाजी महाराजांच्या काळातले शत्रू आहेत, नंतरही शत्रू आहेत. अगदी 1752 साली जेव्हा आपण मराठ्यांनी बादशाहशी करार केला, दिल्लीच्या बादशाहशी करार केला आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली तिथपर्यंत. बर. मोगल बादशाह आमचा शत्रूच आहे. बरोबर. कमी जास्त फरकानं. हम्म, हम्म, हम्म. तेव्हा हा मुघल मर्दिनीमध्ये तसं काही बिचकण्याचं काही कारण नाही. कारण मोगल हे परकीय होते, त्यांचं मर्दन करणारी म्हणजे शत्रूचं मर्दन करणारी महाराणी ताराबाई. बरोबर. तर या निमित्तानं जी महाराष्ट्राच्या इतिहासामधली एक अत्यंत करारी स्त्री आहे आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी जिनं एवढा मोठा संघर्ष केला आणि तो किती वेगवेगळ्या पातळ्यांवरती केलेला आहे हे सरांच्या विवेचनातून स्पष्ट झालेलं आहे. आशा आहे की या निमित्तानं महाराणी ताराबाईचं कर्तृत्व जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल. हे पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे. ज्यांना अधिक इंटरेस्ट आहे त्यांनी आवर्जून वाचा. आणि सर आपण आशा करूयात की भविष्यामध्ये ज्यावेळी महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांचा, महाराष्ट्रातल्याच काय देशाच्या इतिहासातल्या कर्तृत्ववान स्त्रियांचा, राण्यांचा संदर्भ प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा पहिल्या 3 मध्ये मुलं नक्कीच तारा राणीचं नाव घेतील. एवढा तरी हेतू या तुमच्या लेखनातून, तुमच्या या इतक्या दशकांच्या कार्यातून सिद्ध व्हावा इतकीच अपेक्षा आहे. इतर बाकीचे इतिहासाचे विषय बरेच आहेत, पण आज आपल्याला थोडीशी याच विषयाची मर्यादा असल्याने आपण सरांशी याच विषयावरती बोललो. पण पुन्हा कधी योग आल्यानंतर नक्की याही विषयावरती आपण बोलू. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, तारा राणीबद्दल तुम्हाला पहिल्यांदा नेमकं कधी कळालं, अधिक अजून कुठली गोष्ट जाणून घ्यायला आवडेल, हे सगळं कमेंट्समध्ये नक्की नमूद करा. त्याच्याबद्दल आपण चर्चा करत राहू. धन्यवाद. नमस्कार.